बातमी लातूरमधून आहे। लातूर जिल्ह्यात बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्याने पूरस्थिती उद्भवली। पाटबंधारे विभागाच्या गाफीलपणामुळे कोट्यवधींचं नुकसान झाल्याचं कळतंय। मांजरा नदीवरचं पोहरेगाव कारसा बंधाऱ्याचे दरवाजे अडकून पडले। बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्याने नद्यांचा महापूर बाजूच्या शेतांमध्ये गेला। मांजरावर 11, तावरजावर 4 तर रेणा नदीवरती 7 बंधारे 15 वर्षांपूर्वीचे आहेत। बंधाऱ्याच्या एका गेटला 18 रोलर असतात। एका रोलरची किंमत 1.5 ते 2 लाख रुपये असते। बंधाऱ्याच्या दरवाजांची निगराणीच होत नसल्याची धक्कादायक बाब सध्या समोर आली आहे। निशांत भद्रेश्वर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निशांत, पाटबंधारे विभागाचा हा गलथान कारभार आता कसा समोर आला आणि इतके दिवस बंधाऱ्यांची डागडुजी निगा का राखली गेली नाही? काय उद्भवलं त्यामुळे? मागच्या 3 ते 4 वर्षापासून सातत्यानं समोर येणारी बाब आहे। दरवर्षी जो पूर येतो किंवा पाऊस होतो, प्रकल्पाचे दरवाजे उघडले जातात, त्यानंतर मांजरा नदीमध्ये पाणी सोडलं जातं। त्यावर नंतर ही जे मांजरा नदीवरचे 11 बॅरेजेस आहेत, त्या बॅरेजेसमध्ये ज्यावेळेस पाणी येतं आणि बॅरेजेसचे दरवाजे उघडण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ते दरवाजे एक तर उघडत नाहीत, तिरके उघडतात किंवा त्याच्यामधलं ग्रीज संपलेलं असतं, रोलर खराब झालेला असतो। अशा तक्रारी सातत्यानं मागच्या 2 ते 3 वर्षापासून आहेत। यावर्षी त्याचा सर्वात जास्त फटका बसलेला आहे, कारण कासरा पोरेगावचा दरवाजे 3 दरवाजे तर उघडलेच नाहीयेत। त्याच पद्धतीनं औराद शहाजानी इथल्या बॅरेजेसचा दरवाजा उघडला नव्हता। त्यामुळे नदीचा जो फ्लो आहे तो मोठ्या प्रमाणात पाण्याचा फ्लो आला आणि त्यांनी पात्र बदललं। बॅरेजेसच्या बाहेरच्या बाजूने पाणी गेलं आणि त्यामुळे आजूबाजूच्या शेतीला याचा मोठा फटका बसला। आणि हीच बाब काल लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे पदाधिकारी आले होते किंवा प्रशासनातले लोक होते, त्याच पद्धतीनं राजकारणी आले होते, मुख्यमंत्री आले होते, त्यांना ही बाब सातत्यानं सांगितली। आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल औराद शहाजानी इथे अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आणि मागच्या काही वर्षापासून या बॅरेजेसची देखभाल आणि दुरुस्ती योग्य पद्धतीनं झाली नसल्याचं निदर्शनास आलं। आणि त्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्ट सांगितलं की हे बॅरेजेस आपण नीट करण्याच्या अनुषंगानं काम करू। प्रज्ञा, बरोबर आहे। त्यामुळे जो प्रकार घडलाय तो अत्यंत अक्षम्य आहे। या गलथान कारभारामुळे कोट्यवधींचं नुकसान झालंय, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, सर्वसामान्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आता ही परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करूया। निशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। लातूर जिल्ह्यात बंधाऱ्यांचे दरवाजे न उघडल्याने पूरस्थिती उद्भवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। पाटबंधारे विभागाच्या गाफीलपणामुळे कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे। एकीकडे अस्मानी संकट आहेच, पण त्यासोबतच अत्यंत गाफीलपणा आणि गलथान कारभारामुळे एक मोठं संकट शेतकऱ्यांच्या उंबरठ्यापर्यंत आलं, घरात आलं, शेतात आलं। दरवाजे उघडले गेले नाहीत, त्यामुळे नद्यांचा पूर हा आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरला आणि त्यामुळे जे नुकसान झालंय त्याची दृश्य ही पुरेशी बोलकी आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये देखील अतोनात नुकसान झालंय, पण बंधाऱ्यांचे दरवाजे न उघडल्याने पूरस्थितीची भीषणता आणखी वाढली, पूरस्थिती उद्भवली हे आता समोर आलंय। पाटबंधारे विभागाच्या गाफीलपणामुळे कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे।